कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मनीषा अरुण पाटील टोपकर आणि पंचायत समितीच्या उमेदवार सुजाता मनीष नरके यांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सोमवारी दऱ्याचे वडगाव, दिंडनेरली, नागाव आणि नंदगाव या गावांचा दौरा केला. सुरुवातीला माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दऱ्याचे वडगाव इथल्या मतदारांशी संवाद साधला. यावेळी सरपंच अनिल मुळीक यांनी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना गावातून मताधिक्य देण्याचं आश्वासन दिलं. यावेळी अण्णा बोडके, आर.बी. कांबळे, कृष्णात पडळे, केरबा पाटील, नाना बेनके, अरुण बोडके, धनाजी बेनके, नवनाथ मुळीक, अनिल खोत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दिंडनेरलीमध्ये वीर जवान आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आयोजित बैठकीला माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. यावेळी उदय कांबळे यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सर्जेराव काळुगडे आणि भगवान काळुगडे यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडलं. या बैठकीला संभाजी बोटे, शांताराम बोटे, संजय परीट, दत्तात्रय जाधव, बाळासाहेब मेटील, संदीप पाटील, हंबीरराव वाडकर यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर नंदगाव इथं 2 ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. नंदगावच्या सुजाता मनीष नरके यांना पंचायत समितीची उमेदवारी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार मानले. माजी नगरसेवक राजू दिंडोरले यांनी नंदगाव वासीय एकजुटीनं काँग्रेसच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार मनीषा अरुण पाटील टोपकर आणि पंचायत समितीच्या उमेदवार सुजाता मनीष नरके यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्षानं पंचायत राज व्यवस्था निर्माण केली. संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना या योजनांच्या माध्यमातून समाजातील कमकुवत घटकांना आधार देण्याचं काम काँग्रेसनंच केलं असून महिलांना राजकीय आरक्षण देण्याचं काम काँग्रेसनंच केल्याचं नमूद करत काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन केलं. या बैठकीला विश्वास दिंडोरले, दिनू दिंडोरले, रा जांभळे, संजय चौगले, विलास चौगले, अशोक चकाते, दीपक पाटील, विजय माने, राजू ढवण, किशोर दिंडोरले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान नागाव इथं झालेल्या बैठकीत अण्णा खामकर, संजय नाईक, कपिल सरनाईक, कृष्णात कराडे, आनंदा कराडे, आर.के. रानगे, विजय नाईक, नामदेव मगदूम यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना एकजुटीनं निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.